नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो आहे कृष्ण. आम्ही कृष्ण हरवला. कृष्ण या शब्दाला प्रतिकात्मक मानूया आणि असं समजूया की कृष्ण नक्की कोण आहेत. कृष्ण यांना आपण कसं ओळखतो? भगवद्गीतेच्या माध्यमातून किंवा कीर्तनांच्या माध्यमातून, भजनांच्या माध्यमातून, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, स्थितप्रज्ञ अशी त्यांची पर्सनॅलिटी आणि त्याच्याचबरोबर त्यांनी दिलेले जे संदेश आहेत, मॅसेज आहेत, त्यांच्या लीला, या सगळ्याच्या माध्यमातून आपण कृष्णाला ओळखतो. पण आज जर आपण आपल्या अवतीभोवती पाहिलं तर आपल्याला असं वाटायला लागतं की आम्ही कृष्ण हरवला. आज जन्माष्टमी, ज्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस आपण आज साजरा करत आहोत, ज्यांचा जन्म आज आपण साजरा करत आहोत, त्या कृष्णाला आपण कधीच हरवलेलं आहे. मग फक्त सणासुदींपर्यंतच या जन्माष्टमी, गोकुळाष्टमी राहिल्या पाहिजेत का, याचा विचार करण्यासाठी आज मी हे एक सेशन घेऊन आलेले आहे. नमस्कार, माझं नाव आहे दीप्ती नायर आणि युगांतर फॅन क्लब मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. यामध्ये कृष्ण कोण आहेत? कृष्ण काही लोकांसाठी बाळगोपाळ म्हणजे कृष्ण आहेत, काही लोकांसाठी सखा, त्यांचे मित्र म्हणून कृष्ण आहेत, काही लोकांचे भाऊ, बंधू, मित्र, सखा, सोबती, प्रेमी, असे अनेक रूपांमध्ये तुम्हाला कृष्ण बघायला मिळतात. आजही काही जे जनतेमध्ये लोक आहेत ती कृष्णाला बाळगोपाळाच्या स्वरूपात पूजतात. काही लोक अगदी मनोभावे विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये देखील कृष्णाला पाहतात, काही तिरुपतीच्या बालाजींमध्ये कृष्णाला पाहतात. पण हे कृष्ण आहेत कोण? मी ज्या कृष्णांना ओळखते, मी ज्या कृष्णांना फॉलो करते, ते आहेत भगवद्गीतेतील कृष्ण. माझ्यासाठी ते मार्गदर्शक आहेत, जीवनाचे मार्गदर्शक आहेत. आणि त्यांनी आपल्याला कर्मयोग सांगितलेला आहे. कर्मयोग नक्की काय आहे? की तुम्ही कर्म करत राहा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा संदेश देताना कृष्ण मला दिसतात. हे जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन आहे, याचा नक्की संदेश काय, याचा नक्की अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला दिलेलं काम, तुम्हाला सोपवलेलं कार्य, मग ते काही का असेल, जर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात तर तुमचं कार्य आहे ज्ञानार्जन करणं. जर तुम्ही व्यावसायिक आहात तर तुमचं कार्य आहे व्यवसाय करणं, सेवा पुरवणं. तुम्ही गृहिणी आहात तर तुमचं कार्य आहे गृह सांभाळणं, तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण करणं. तुम्ही जर पिता आहात तर तुमचं कार्य आहे अगेन द प्रोव्हायडरचा रोल तुम्ही प्ले करत आहात, राईट? जे कार्य आपल्याला सोपवलेलं आहे ईश्वराने, समाजाने जे काही कार्य आपल्याला सोपवलेलं आहे, त्या कार्याला आपण एक्सलंटली करायला हवं. त्याच्या रिझल्टची अपेक्षा न करता आपण ते कार्य करायला हवं. जर तुम्ही आपले 100% एफर्ट्स या कार्याला दिले तर तुमचे रिझल्ट अपेक्षित येणार. मग हे रिझल्ट काही असू शकतात. काही लोकांचे रिझल्ट असतात रँक, काही लोकांचे रिझल्ट असतात प्रॉफिट, काही लोकांचे रिझल्ट असतात समाधान, शांती, आनंद, सुख. हे सगळे रिझल्ट तुम्हाला आपोआप मिळतील जर तुम्हाला सोपवलेली कार्य तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडली. हे कृष्ण आहेत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा मंत्र आपल्याला देणारे कृष्ण आहेत. पण आपण करतो काय की आपण कृष्णाला हरवलेलं आहे. आपण कार्य सुरू करायच्या आधी हा विचार करतो की यातून रिझल्ट काय येणार आहे. मी युपीएससीचा अभ्यास का करेन? मला रँक 1 व्हायचंय. आणि मला रँक 1 नाही मिळालं तर मग कायच फायदा, इतके वर्ष अभ्यास करून माझी परीक्षाच निघत नाहीये. तुम्ही रिझल्टच्या अपेक्षेने काम सुरू करताय. तुम्ही नीट, जेई किंवा इतर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर आपण बघितलं असेल की आपण या पूर्ण शिक्षण क्षेत्राला एक रँकिंगचा गेम बनवून ठेवलेला आहे, मार्क्सचा गेम बनवून ठेवलेला आहे. गुण, किती मार्क्स मला मिळतात, किती अंक मला प्राप्त होतात, यावर सगळा खेळ चाललेला आहे. आपल्यापैकी किती लोक आहेत जे अभ्यास करतायत ज्ञानार्जन करण्यासाठी, समजून घेण्यासाठी? घोकमपट्टी इज इक्वल टू एक्झाम इज इक्वल टू रिझल्ट, हे कॉम्बिनेशन आपण बनवलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं आपण कृष्ण हरवलंय. कारण त्यातला मर्म, परीक्षेचा मर्म, शिक्षण व्यवस्थेचा मर्म आपण विसरून गेलेलो आहोत. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील अशा प्रकारचं शिक्षण समाविष्ट करण्यात आलेलं आहे जे कालबाह्य झालेलं आहे. कालबाह्य झालेलं शिक्षण आपण पाहतोय. आणि त्यामुळे मग नवीन जी जागतिक स्पर्धा आहे त्याच्याशी आपल्याला स्पर्धा करता येत नाहीये. कौशल्य आधारित विकास, कौशल्य आधारित शिक्षण, या सगळ्याचा समावेश आपल्या शिक्षण व्यवस्थेत व्हायला पाहिजे. आज आपण सभोवताली जर बघितलं तर ज्या कृष्णांनी आपल्याला ज्ञान योगाचा संदेश दिलेला आहे, भक्ती योगाचा संदेश दिलेला आहे, त्या ज्ञान योगापासून आपण दुरावलेले आहोत.
आपण आत्मज्ञानपासून दुरावलेलो आहोत. आणि याचं कारण हे आहे की भौतिक सुखांमागे आपला समाज पळत आहे. आपली अपब्रिंगिंग, आपलं जे काही सराउंडिंग आहे, आपली सोसायटी आहे, या सगळ्यामध्येच आपल्याला लक्झरियस लाईफचं महत्व खूप जास्त सांगितलं गेलेलं आहे. आणि मग त्याचेच परिणाम आपल्याला हे बघायला मिळतात की या भौतिक वादाच्या मागे पळताना आपण आपलं स्व, आपलं खरं रूप, आपण आत्मज्ञान या सगळ्यापासून लांब झालेलो आहोत. म्हणजे आपण भगवद्गीतेपासून लांब झालेलो आहोत. भगवद्गीतेमध्ये भक्तियोग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे. या सगळ्यापासून आपण लांब झालेलो आहोत. आणि महत्वाचं म्हणजे ज्या कृष्णांची आपण पूजा करत आहोत ते कोण आहेत, यांचा पूर्ण जन्मापासून पूर्ण जीवन जे हे लीलांनी भरलेलं आहे. हे लीला काय आहेत? कृष्ण लीला आत्मा आणि परमात्मा यांचे संबंध दाखवणारे काही कार्य आहेत. सो ह्या सगळ्या लीलांपासून आपण लांब झालेलो आहोत. आणि महत्वाचं म्हणजे इतक्या लीलांमध्ये इन्क्ल्यूड असून सुद्धा, इंडल्ज असून सुद्धा हे डिटॅच्ड अटॅचमेंट वाले कृष्ण आहेत. सो यांनी स्थित प्रज्ञता आपल्याला शिकवलेली आहे. स्थित प्रज्ञताचा अर्थ असा आहे की मान, अपमान, लोभ, मोह, मत्सर, राग, द्वेष या सगळ्यापासून लांब, आणि जी परिस्थिती जशी आहे, जी स्थिती जशी आहे, जी वस्तू जशी आहे, जो पदार्थ जसा आहे त्याला तसेच पाहणे, त्याला स्थित प्रज्ञता असं म्हटलं जातं. म्हणजे कोणताही मोह, कोणताही लोभ अटॅच न करता त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या पदार्थाला पाहणे, हे आहे स्थित प्रज्ञता. आणि भगवद्गीतेमध्ये जे कृष्ण आहेत ते स्थित प्रज्ञ आहेत. कोणताही मोह नाही, कोणताही लोभ नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, राग नाही, फक्त ड्युटी, कर्तव्य, हा मेसेज देणारे कृष्ण. आणि यांच्यापासून आपण लांब झालेलो आहोत. आणि मग त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. याचे परिणाम हे आहेत की आज पूर्ण समाजात खूप भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळतो. प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार आहे. काही उघडकीस येतात, काही उघडकीस नाही येत. मग आता भ्रष्टाचारामध्ये कोण जबाबदार आहे? लाच घेणारा जबाबदार आहे की लाच देणारा जबाबदार आहे? सो याचं उत्तर तर तुम्ही शोधा. पण अगदी बेसिक गोष्टींसाठी सुद्धा आपली ही सवय झालेली आहे की काहीतरी दिल्याशिवाय आपलं काम होत नाही. जरा विचार करून बघा, ही 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 कहाणी किंवा ही सवय कुठून आली? कारण लहानपणापासून तुम्ही हे बघताय. म्हणजे तुम्ही ज्या नोकऱ्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करताय, तुम्ही नीट, जेई किंवा इतर एक्झाम्सची तयारी करताय, किंवा तुम्ही जे काही करिअर घडवण्याचा प्रयत्न करताय, त्या सगळ्याचं अल्टिमेट ऑप्शन आहे प्रॉफिट कमावणं, वेल्थ. मग हे वेल्थ काय आहे? हे भौतिक वेल्थ हे कसं काय आपल्या सवयींमध्ये, आपल्या मनामध्ये हे सगळं कसं काय आलंय? कारण आपली अपब्रिंगिंग, आपली सोसायटी, आपलं सराउंडिंग हे सगळं आपल्याला शिकवते. जेव्हा की आपल्या कल्चर बद्दल जर आपण म्हटलं तर आपल्या कल्चरचा बेस तर उपनिषद आहेत. भौतिक सुखापासून खूप लांब, दैहिक सुखापासून खूप लांब हे आत्मज्ञानाला प्रोत्साहन देताना तुम्हाला पाहायला मिळतात. मग आपण ज्या कल्चरमध्ये राहतोय ते इतकं बदललं कसं? का आपण इतकं सगळं करप्शन करतोय? आज तुम्ही बघितलं तर 600 करोडचा घोटाळा, 1000 करोडचा घोटाळा, अगदी शिपाईपासून मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सगळीकडे तुम्हाला करप्शन झालेलं बघायला मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे हे नॉर्मल आहे, सोसायटीसाठी हे नॉर्मल आहे. जर एखाद्या अधिकाऱ्याने लाच घेतली नाही तर त्याची न्यूज होते की ही लाच नाही घेतली. आता रिसेंट न्यूज तुम्ही पाहिली असेल की एका जज, ऑनरेबल जस्टिस, रिटायर्ड जस्टिसच्या घरामध्ये नोटांचं पूर्ण गोडाऊन भरून नोटा मिळालेले आहेत ज्यामध्ये आग लागलेली आहे. आणि मग त्या व्हिडिओमध्ये हे मी पाहिलं की त्या एका पोलीसवाल्याने जे ते साफ करतायत किंवा ते नोटा काढतायत त्यांनी म्हटलं की गांधी जल गए, गांधी जल गए. आपण कृष्ण हरवला. ते गांधीजी ज्यांनी पूर्ण जन्मभर सत्य, अहिंसा आणि देशप्रेम, राष्ट्रत्याग या सगळ्याबद्दल आपल्याला मेसेज दिले, त्यांनी पूर्ण जीवन देशासाठी अर्पण केलं. आज तुम्ही त्यांना भस्म करून टाकलं. गांधी हरवले, कृष्ण हरवले. हे आहे करप्शन. आणि याचा परिणाम आज सामान्य माणूस भोगत आहे. सामान्य माणूस, अगदी तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस, अगदी छोट्या छोट्या शाळेत ऍडमिशन घेताना, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेताना, आपल्याला ऍडमिट व्हायचं असेल, आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, आपल्याला अगदी साध्यात साधं काम आपल्या सरकारकडून करवून घ्यायचं असेल, आपल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून करवून घ्यायचं असेल तर भीती वाटते की किती रुपये लागतील. जेव्हा की यांची फीज अगदी नॉमिनल असते पण तरी सुद्धा आपल्याला लाखो रुपये जमा करावे लागतात.
आणि ही जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण हे आहे की आपण आपलं मर्म हरवलेलं आहे. हे आहेत कृष्ण. सो कृष्ण प्रतिकात्मक आहेत. आपण कृष्ण हरवले, आपण आपल्या समाजाचं मर्म हरवलं, मोराल हरवले. हे सोशल डिग्रेडेशनचं प्रतीक आहे. यानंतर तुम्ही पाहिलं तर महिलांवर होणारे अत्याचार यांचा तर अंतच नाही. तुम्ही गर्भात आहात तरी मारले जाताय, तुम्ही जन्माला आलात तर असुरक्षित आहात, तुम्ही शिक्षण घेण्यासाठी शाळेत गेलात तर तुमचं वय कितीही असो तुम्ही बळी पडताय, तुम्ही विवाहित आहात तरी तुम्ही मारले जाताय, तुम्ही अरेंज मॅरेज करताय, लव्ह मॅरेज करताय तरीही मारले जाताय, तुम्ही अविवाहित आहात तरीही मारले जाताय, डिवोर्स आहात तर डिवचले जाताय, आणि वृद्ध जरी झालात तरीही सोसायटीकडून तुम्हाला फक्त देह म्हणून पाहिलं जात आहे. या महिला 50% पॉप्युलेशन आहे आपल्या भारताची. म्हणजे आपल्या समाजात 50% पॉप्युलेशन सफर करत आहे आणि हे नॉर्मल आहे. हे ॲबनॉर्मल तेव्हा होतं जेव्हा एखादी महिला आपल्या पतीचा खून करते, तेव्हा हे ॲबनॉर्मल होतं, ही न्यूज येते. आजच्या काही वर्षांपूर्वी तुम्ही बघितलं असेल तर टीव्हीवर एक ऍड यायची की जर स्टोव फुटला किंवा आग लागली तर त्या मुलीला कसं वाचवायचं, बाहुली दाखवलेली आणि बाहुलीला कसं वाचवायचं त्याच्यावर ब्लँकेट टाकायचं, पाणी टाकायचं वगैरे वगैरे दाखवलेलं आहे. म्हणजे दूरदर्शनवर अशा प्रकारच्या ऍड बनवाव्या लागलेल्या आहेत की मुली तर जळतातच, मुलींना तर जाळलं जातच. आपण कृष्ण हरवले. ज्या समाजातून आपण येतोय त्याचा आधारस्तंभ महाभारत आणि रामायण मधून येतो, उपनिषद आणि वेदांमधून येतो. आणि तुम्ही या सगळ्यांमध्ये जर स्टोरीज ऐकल्या असतील, आय एम शुअर की तुम्ही ऐकल्याच असतील, या स्टोरीज मध्ये तुम्हाला कधी हतबल झालेली स्त्री नाही बघायला मिळालेली आहे. जेव्हा सीतेची अग्निपरीक्षा झाली, सीतेला परीक्षा द्यावी लागली, तेव्हा त्यांनी आत्मसन्मानासाठी ना मुलांचा मोह केला, ना पतीचा मोह केला, ना राज्याचा मोह केला. त्यांनी धरणी मातेला आव्हान केलं की माझी आत्मप्रतिष्ठा, माझा सन्मान मला जास्त प्रिय आहे, मला तुमच्या कवेत घ्या. धरणीमध्ये समाविष्ट झालेल्या सीता महान स्त्री है ना, कोणत्याही प्रकारे अडकल्या नाहीत की माझ्या मुलांचं काय होईल किंवा माझ्या नंतर यांचं कोण पालन पोषण करेल, पती आता परत आलेले आहेत आता मी काय करू. नाही, माझा आत्मसन्मान त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे. तुम्ही कौशल्यापासून कैकेयीपर्यंत अनेक स्त्रिया पाहिलेल्या आहेत. तुम्ही पांचाली आणि कृष्णाची मैत्री पाहिलेली आहे. तुम्ही रुक्मिणी आणि राधाचा त्याग पाहिलेला आहे. या स्त्रियांचं उदाहरण असलेल्या या भारतात जिथे नवदुर्गा पूजल्या जातात, देवी माता म्हटल्यानंतर आपले हात आपोआप जोडले जातात, तिथे भारतात महिलांवर होणारे बलात्कार, महिलांविरोधात होणारे क्राईम यांचा सगळ्यात मोठा आकडा तुम्हाला बघायला मिळतो. आणि क्रुएल्टी, द हाईट ऑफ क्रुएल्टी तुम्हाला पाहायला मिळते. हे कुठे चाललाय आपला समाज? मी आता रिसेंट एक न्यूज ऐकली असेल की हरियाणाची एक टेनिस प्लेयर मुलगी आपल्याला विम्बल्डन मध्ये एखादं मेडल आणून दिलं असतं अशी राष्ट्राची ऍसेट, 20-25 वर्षाची मुलगी, तिला वडिलांनी गोळ्या मारल्या. कशासाठी मारल्या? कारण त्यांचं म्हणणं होतं की लोक म्हणत होते की आता मुलीची कमाई खातोय, याचा पंचनामा, कोर्ट केस, पोलीस केस सगळं बाकी आहे, यांचा निर्णय येईल तेव्हा येईल, पण प्रायमा फेसी ही केस अशी आहे की त्या मुलीनी आपला जीव वडिलांच्या हातून गमावलेला आहे समाजासाठी. शी पेड द प्राइस फॉर बिंग डॉटर. आणि असे अनेक केसेस तुम्हाला पावला पावलावर बघायला मिळतात. अगदी लहान मुलीपासून प्रचंड वृद्धापर्यंत, कोमात असलेल्या पेशंट पासून ते पीडित महिलेपर्यंत सगळे त्रासलेले आहेत. आपण कृष्ण हरवला. यानंतर मग पाहिलं तर गरिबी, उपासमारी, दारिद्र्य. भारताच्या भूमीचं वर्णन सुजलाम सुफलाम भूमी झालेलं आहे. भारताच्या भूमीचं वर्णन समृद्ध देश म्हणून झालेलं आहे. सोने की चिडिया म्हटलेलं आहे याला, तेंजिकू म्हटलेलं आहे. आणि इतका मोठा, इतका समृद्ध देश, या देशाला आज दारिद्र्याचा मोठा सामना करावा लागत आहे. कारण खूप सगळे 99% वेल्थ इज कॉन्सन्ट्रेटेड मिअरली इन 1% हँड्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ झालेलं आहे आणि 99% पॉप्युलेशन हॅव्हिंग 1% डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. विषमता, प्रचंड विषमता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्याच्या वेळी जी आपली विषमता होती
इन्कम मध्ये, ते इन्कम इनइक्वॅलिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. जेव्हा की स्वातंत्र्यानंतर आपण समाजवाद स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ही परिस्थिती उलटी कशी काय झाली? याचा अर्थ असा की आपली गणितं चुकत आहेत. आपण कृष्ण हरवलेला आहे. भारतासारख्या इतक्या मोठ्या नद्यांच्या आणि सुपीक प्रदेशाच्या देशात दारिद्र्य आणि उपासमारीची समस्या असणं किती गहन प्रश्न आहे. विचार करून बघा. एका बाजूला तुम्ही पाहता की जे श्रीमंत वर्ग आहेत ते अन्नाची नासाडी करताना पाहायला मिळतात. कितीतरी व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्राम, युट्यूबवर पाहायला मिळतील जिथे केक तोंडाला फासले जातात, अन्न फेकून दिलं जातं. लग्नाच्या पंक्तीमध्ये कितीतरी अन्न फेकून दिलं जातं आणि त्याच लग्नाच्या मांडवाच्या बाहेर काही कुपोषित मुलं त्या कचऱ्यातून अन्न काढताना तुम्हाला बघायला मिळतात. तसं टोकाचा भारत आपल्याला आज पाहायला मिळतोय, कारण आपण आपल्या समाजाचं मर्म हरवलेलं आहे. आपण कृष्ण हरवलेला आहे. आणि यानंतर पाण्यासारख्या अगदी मूलभूत गरजांसाठी सुद्धा तुम्हाला वणवण फिरावं लागतं. पाणी एसेन्शियल आहे, जल जीवन आहे. आणि नद्यांचा प्रदेश असलेल्या भारतात पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं, हे नॉर्मल आहे. आज तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे विचारलं जातं की रेग्युलर वॉटर और बिस्लरी वॉटर, अँड यू पीपल ऑर्डर्ड बिस्लरी वॉटर टू शो दॅट आय कॅन से बाय द बॉटल. अरे पाणी, जो तुमचा राईट टू लाईफ आहे, स्वच्छ जल, ते आपण विकत घेऊन पितोय आणि हे नॉर्मल आहे. जर आपल्याला या पाण्याच्या बाटल्या फ्री मिळाल्या तर हे ॲबनॉर्मल होईल. कोणी विचार केला होता आजच्या 40 वर्षापूर्वी की हे पिण्याचं पाणी जे विहिरींमध्ये अवेलेबल आहे, तलावांमध्ये अवेलेबल आहे, नद्यांमध्ये अवेलेबल आहे, ते जे आपण शाळेत नळातून डायरेक्ट ओंजळीत घेऊन पाणी पित होतो, ते पाणी तुम्हाला बॉटलमध्ये विकत मिळेल. पाण्यासाठी असं वणवण तरसावं लागेल, हे कोणी विचार केला होता? मग ही प्रगती आहे की अधोगती आहे? एकदा विचार करण्याचा हा मुद्दा आहे. आणि म्हणूनच मी म्हणते, आपण कृष्ण हरवलाय. आपण समाजाचं मर्म हरवलंय आणि समाजाच्या योग्य गोष्टींकडे आपलं लक्षच नाहीये. जे मेन मुद्दे आहेत, जे मेन प्रॉब्लेम आहेत, त्यावर आपण बोलत नाही आहोत. आपण लढतोय हे बघण्यासाठी की आजच्या 4000 वर्षापूर्वी काय झालं होतं. आपण लढतोय हे बघण्यासाठी की कोणाची कबर कुठे आहे. आपण हे पाहतोय की या मंदिराखाली मशीद होती की नाही, या मशिदीखाली मंदिर होतं की नाही. समाजातल्या खऱ्या समस्यांवर आपण बोलत नाही आहोत. आपण गाडलेला इतिहास उकरून काढतोय. समाजात जे महान लोक होऊन गेले ते महानच आहेत म्हणून तुम्ही आज त्यांच्याबद्दल बोलताय. त्यांच्या महानतेला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि म्हणूनच मग ही जी नवीन जनरेशन येते ती गोंधळलेली जनरेशन तुम्हाला बघायला मिळते. त्यांना आज जे गहन प्रश्न आहेत ते हे आहेत की रामायण आणि महाभारत खरंच घडलं होतं की नाही घडलं होतं. राम होते तर कसे होते? कारण तुलसीदासांच्या रामचरित मानस मध्ये तर त्यांचं वर्णन झालेलं आहे. सुकुमार राम, कोमल, कमल नयन राम. आणि आज तुम्ही रामनवमीच्या वेळेला जे मूर्त्या पाहता, फोटो पाहता, ते तर बॉडी बिल्डर राम आहेत. नक्की कोणाचं खरं म्हणायचं? राम होते की नव्हते? ना. आणि अयोध्या तर दिसते, मग राम मंदिर पण असायला पाहिजे. मथुराही दिसते, मग कृष्ण देखील असायला पाहिजेत. पण मग यांचे पुरावे इतिहासात का सापडत नाही? इतिहासाचे टीचर तर म्हणतात की रामही नव्हते आणि कृष्णही नव्हते, हे तर फक्त महाकाव्य आहेत. गोंधळलेली परिस्थिती. आणि याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीयेत कारण आपल्याला गाईड करणारं कोणीच नाहीये. मग कुठे बिझी आहेत आपले गाईड? कुठे बिझी आहेत आपले मेंटर? आपले मेंटर उकरतायत इतिहास. संकटात आहे आणि म्हणून मी धर्माचं रक्षण करणार आहे. आपले मेंटर, आपले गाईड, आपले पालक या गोष्टींमध्ये इतके जास्त अडकलेले आहेत, इतके जास्त गुंतलेले आहेत की त्यांचा कानाडोळा झाल्यामुळे आज पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. आणि या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ही संकट तुम्हाला बघायला मिळतात. अस्वच्छता, सगळीकडे अस्वच्छता. ज्या देशाला आपण आपलं घर मानतो त्या देशाच्या रस्त्यांवर आपण बिनधास्त थुंकतो. तुम्ही तुमच्या घरी थुंकता का? ज्या देशाच्या भूमीला आपण मातृभूमी म्हणतो, 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आपलं देशप्रेम उतू जातं, त्याच देशाचे रस्ते खराब करतो आणि वरून मिरवतो देखील. मी टॅक्सपेयर आहे, माझ्या खर्चाने हे रस्ते बनलेले आहेत. मग तुमच्या खर्चाने बांधलेल्या घरामध्ये तुम्ही असंच थुंकता का? आणि हिम्मत कोणाची की तुम्ही बोलून दाखवावं? भांडणं होतात आणि रस्त्यावर झालेल्या भांडणांमध्ये
आता अग्रेशन इतकं जास्त वाढलेलं आहे की तुम्ही लॉजिक तर बाजूलाच राहिलं, कपड्यांवरून माणसं ओळखता, कपड्यांवरून धर्म ओळखता आणि कुठलं भांडण कुठे वळून जातं आणि त्याच्यात त्यांचे मृत्यू होतात. त्याला मॉब लिंचिंग म्हणतात, कारण आपण कृष्ण हरवला. या परिस्थितीतून बाहेर येतो नाही येतो तर ही परिस्थिती येते. आपण क्लायमेट चेंज कडे दुर्लक्ष केलेलं आहे. पर्यावरण, पृथ्वी माता, ज्याला आपण आपलं घर म्हणतो, त्याला आपण आग लावलेली आहे. ज्या पर्यावरणातून आपण इतके वर्ष इव्हॉल्व झालेलो आहोत, मानव तो प्राणी आहे जो इव्हॉल्युशनचं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट मानलं गेलेलं आहे. जनावरांपासून लांब झालेला आणि माणूस म्हणून जन्माला आलेला, ज्याच्यामध्ये संज्ञानात्मक क्रांती झाली, कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशन. कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशनचा अर्थ असा आहे की आपली समजण्याची शक्ती ॲनिमल्स पासून वेगळी झाली आणि आपण जास्त चांगला विचार करू लागलो, आपण कल्पना करू लागलो, आपल्याला आयडियाज यायला लागला, इमॅजिनेशन आपण करायला लागलो. आणि याचं प्रोडक्ट होतं ईश्वर, धर्म, करन्सी, लँग्वेज. अँड यू विल बी सरप्राइज टू नो की हे ईश्वर, धर्म, करन्सी, लँग्वेज माणसांना जोडण्यासाठी बनवलं होतं. आज हे ईश्वर, धर्म, करन्सी, लँग्वेज माणसांना तोडतायत, एकमेकांपासून लांब करतायत. पैसे, आज भावाभावांमध्ये भांडणं बघायला मिळत आहेत संपत्तीमुळे. आज ईश्वराच्या नावावर, धर्माच्या नावावर आपण एकमेकांशी संघर्ष करतोय, भांडतोय. भाषेच्या नावावर भांडणं चाललेली आहेत. माणसाचं इव्हॉल्युशन याच कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशन मुळे झालं होतं. आणि या सगळ्यामध्ये जो माणूस सस्टेन करू शकला त्याचं कारण होतं पर्यावरण. या पर्यावरणाला आज आपण इजा करत आहोत, ऱ्हास करत आहोत. आणि पृथ्वी आपल्याला सारखं सारखं अलार्म देते की असं करू नका. दरवर्षी तुम्ही टेम्परेचर वाढवताय, दरवर्षी तुम्हाला एक अलार्मिंग वॉर्निंग मिळत आहे, कधी पुराच्या रूपाने, कधी लँडस्लाइडच्या रूपाने. पूर्ण गावच्या गाव, वस्तीच्या वस्ती, शहराच्या शहर धुतली जात आहेत. पण आणि जर योग्य वेळी आपण या सगळ्या समस्यांकडे लक्ष दिलं नाही तर ट्रस्ट मी, आपण खूप मोठ्या संकटात आलेलो आहोत. मृत्यू आपल्या दरवाजात येऊन उभा आहे आणि आपण याच्याकडे कानाडोळा करत आहोत. या सगळ्याचा परिणाम हा होताना दिसतोय. काही घटना ज्या तुम्ही कधीच विसरणार नाही. एअर इंडियाची फ्लाईट क्रॅश, टेक्निकल प्रॉब्लेम है ना, टेक्निकल प्रॉब्लेम. कोणत्या कंपनीने याला बनवलं, कोणत्या कंपनीने याला विकत घेतलं, कोणती कंपनी याला चालवते. आणि त्यांनी या कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन, जे प्रॉफिट मेकिंग बिझनेस करतात, त्यांनी हजारो लोकांचे जीव धोक्यात घालून या फ्लाईट्सना बनवलेलं आहे. आता ठीक आहे की एखादी वस्तू तुम्ही उत्कृष्ट जरी बनवली असेल तरी त्याचा डेप्रिसिएशनचा पिरियड असतो ना, त्याला सर्व्हिस मधून बाहेर काढणं देखील यांचंच कार्य आहे. पण हे त्यांनी केलं नाही आणि त्यामुळे हजारो लोकांचे बळी इथे गेलेले तुम्हाला बघायला मिळतात. शेकडो लोक मारली गेलेली आहेत. त्यानंतर हे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, महाकुंभ. भगदड है ना, स्टॅम्पेड, टेररिस्ट अटॅक. हे सगळं कसं कसं मॅनेज करायचं, हा कुठला समाज आहे. आणि जर आपण म्हटलं की आपण इव्हॉल्व होतोय, आपण डेव्हलप होतोय, आपण प्रगती करतोय, तर मग ही प्रगती कुठे आहे? मानवामध्ये मानवाला का पाहिलं जात नाहीये? आपण फक्त प्रॉफिट मेकिंगच्या मागे का लागलेलो आहोत? इतकं जास्त करप्शन, इतकं जास्त सोशल डिग्रेडेशनचं नक्की कारण काय असावं? तुम्ही तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रॉफिट, वेल्थ, पैसा, लक्झरी, स्पर्धा, प्रचंड स्पर्धा. आणि या प्रचंड स्पर्धेमुळे निर्माण झालेली डिमांड आणि सप्लाय साईड कमजोर पडलेली आहे. त्याचमुळे आपण करप्शन करत आहोत. या करप्शनला प्रोत्साहन देऊ नका. भारताला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, हा आपला देश आहे. पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, पर्यावरणाचा ऱ्हास करू नका. आता पर्यावरणाचा ऱ्हास करू नकाचा अर्थ असा आहे की आपण वैयक्तिक जबाबदारी घेऊन आपल्या घरचे एसी बंद केल्यामुळे खूप जास्त फरक नाही पडणार आहे. टेक्निकली पाहायला गेलं तर काही बिलियनियर्स जे आहेत, ज्यांचे प्रायव्हेट जेट आहेत, हे प्रायव्हेट जेट काही तास जरी उडले तरी आपण सगळे मिळून, ऑल कॉमनर्स, 10,000 वर्षांमध्ये जितकं पॉल्युशन करू ते 2 तासांमध्ये ते करतायत. पण ते बिलियनियर्स कसे झाले? तुम्ही त्यांना बिलियनियर बनवलेलं आहे. तुम्ही तुमचे हिरो जेव्हा निवडता, तुम्ही तुमचे आयडल्स जेव्हा निवडता, तेव्हा चूक करू नका. कारण तुमच्या खांद्यावर पाय देऊन तो व्यक्ती हिरो झालेला आहे.
तुमचं रक्त शोषून त्याने पैसे कमावलेले आहेत, हे तुमचे पैसे आहेत. आणि या सगळ्यामुळे झालेलं हे आहे की त्यांनी केलेल्या कर्माची फळं आपल्याला मिळत आहेत. तुम्ही एक फटाका कमी फोडल्याने, एक एसी कमी चालवल्याने काही फरक पडणार नाही. पण तुम्ही ज्या वस्तू विकत घेताय, तुम्ही ज्या वस्तूंची डिमांड जनरेट करताय मार्केटमध्ये, त्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या याच्यासाठी जबाबदार आहेत. नद्या, समुद्र यांच्या पॉल्युशनसाठी जे जबाबदार आहेत, जे कंपन्यांचं, कारखान्यांचं खराब पाणी, पॉल्युटेड वॉटर ते समुद्रामध्ये डायरेक्ट सोडून देत आहेत, त्यामुळे पूर्ण ॲक्वा लाईफला प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, ते जबाबदार आहेत. आणि या सगळ्याचं उत्तर मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. सो आज आपण विविध मुद्द्यांवर जनतेमध्ये डिव्हिजन बघतो. कधी एखादी पॉलिटिकल पार्टी असते, कधी एखादा पॉलिटिकल नेता असतो, कधी एखादा राजनेता, कधी एखादा विपक्ष नेता, पण जनता डिवाइडेड आहे. आपल्याला सिनेमाने बांधून ठेवलं होतं, क्रिकेटने बांधून ठेवलं होतं, रेल्वेने बांधून ठेवलं होतं, धर्माने बांधून ठेवलं होतं. पण आज पाहायला गेलं तर सगळे सण जे आहेत, दिवाळी, दसरा, गणपती, दहीहंडी किंवा इतर कोणतेही सण घ्या, हे फक्त देवाणघेवाण करणारे व्यवहार राहिलेले आहेत. पहिले सणांचा अर्थ असा होता, किंवा हे सण जे निर्माण केले गेले होते ते कशासाठी निर्माण केले होते, की या सणानिमित्त आपण सगळे एकत्र येत होतो. आपण टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन करून मोबाईल आणला, मोबाईल फोन, मोबाईलचा अर्थ आहे जो मूव्ह करू शकतो, आपल्या बरोबरीने चालू शकतो. आणि आता तो आपला सगळ्यात मोठा सोबती झालेला आहे. तुम्ही मोबाईल फोन शिवाय 1 मिनिट देखील राहू शकत नाही, पण आपल्या नातेसंबंधांच्या शिवाय आपण राहू शकतो. किती मोठी आयरनी की ज्या मोबाईल फोनचं काम होतं की मोठ्या लांब असलेल्या रिलेटिव्हजना जवळ आणणं, कम्युनिकेशनचं माध्यम होतं हे ना. यांच्याशी संवाद साधण्यासाठी यांनी सुविधा आपल्याला द्यायच्या होत्या. यांनी आपल्याला इगो दिलेला आहे की तो कॉल नाही करत तर मी कशाला करू, तो मेसेज नाही करत तर मी कशाला करू, त्याचा कॉलच नाही आला महिन्याभरापासून मी कशाला जाऊ. ज्या सणासुदींना आपण एकत्र येऊन जिव्हाळा निर्माण करत होतो, ते सण फक्त घेण्या देण्याचे व्यवहार राहिलेले आहेत. अँड एव्हरीबडी इज सो ईगर टू डेमॉन्स्ट्रेट देअर पॉवर, देअर वेल्थ, की जो जितका जास्त पैसा दाखवणार तितकं जास्त त्याचा सन्मान. पण खरं पाहायला गेलं तर ज्ञानाचा सन्मान असायला पाहिजे. आज भारताची परिस्थिती अशी झालेली आहे की गुरु, शिक्षक, टीचर्स जे विद्यार्थ्यांसाठी आवाज उचलताना तुम्हाला दिसतात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. आणि जे नेते रॅम्पंट करप्शन करत आहेत, अनेक अपराध करत आहेत, ते मोठमोठ्या लवाजमासह समारंभात येताना बघायला मिळतात. ज्या समाजात गुरु, शिक्षक यांचा सन्मान नाही, तो समाज अधोगतीला प्राप्त झालेला असतो. इतिहास साक्षीदार आहे याचा, की कौटिल्यांचा अपमान झाला होता आणि नंद डायनेस्टी संपली होती, मौर्य साम्राज्याची स्थापना झाली होती. सो हे लक्षात घ्या की जोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीचं मूळ ओळखणार नाही, जपणार नाही, जोपर्यंत आपण आपला कृष्ण पुन्हा मिळवणार नाही, तोपर्यंत या सगळ्या सणांचा काहीच अर्थ नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण कृष्ण हरवलेला आहे, बट आय एम शुअर की एज्युकेशनच्या माध्यमातून, अवेअरनेसच्या माध्यमातून आपण या सगळ्या समस्यांना नक्कीच आळा घालूया. आपल्या जगासमोर जे आज संकट आहेत, बेरोजगारी, खराब रस्ते, माल ऍडमिनिस्ट्रेशन, करप्शन, महिलांच्या विरोधात होणारे गुन्हे, पुरुषांच्या विरोधात देखील होणारे गुन्हे, आता पुरुष असू दे किंवा महिला असू दे, तुम्हाला तुमच्या मनात हे आलं असेल की तुम्ही फक्त महिलांविरोधात होणाऱ्या क्राईम बद्दल म्हणताय, पण पुरुषांच्या विरोधात देखील गुन्हे वाढलेले आहेत. आणि याचं कारण काय? याचं कारण आहे फोर्स मॅरेजेस. समाजात, फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये जेव्हा प्रेमाची कमतरता व्हायला लागलेली आहे, जिव्हाळ्याची कमतरता व्हायला लागलेली आहे, आपुलकीची कमतरता व्हायला लागलेली आहे, तेव्हा रिश्ते, नाते संबंध जे आहेत ना, हे नाते संबंध वीक व्हायला लागलेले आहेत. आपली बॉन्डिंग वीक व्हायला लागलेली आहे. आणि ही बॉन्डिंग वीक झाल्यामुळे जेव्हा सोशल प्रेशर मध्ये येऊन विवाह केले जात आहेत, तर मग त्याची परिणती अशा प्रकारे होते. You will be surprised to know the data that 55% of couples are indulge in extramarital affairs in India. हा ऑफिशियल डेटा आहे. 55% चा अर्थ आहे 2 पैकी 1. 55% people are indulge into extramarital affair. मग ही मॅरेज इन्स्टिट्यूशन तुटताना तुम्हाला दिसते. आणि मग याचं एकदम अग्रेसिव्ह, इंटेन्सिव्ह रूप तुम्हाला बघायला मिळतं की पती पत्नीची हत्या करतोय, पत्नी पतीची हत्या करतोय.
आणि या सगळ्यामुळे एक सोशल डिग्रेडेशन सुरू झालेलं आहे. सो सोशल प्रेशर मध्ये येऊन घेतलेले निर्णय, प्रेम, ममता, आपुलकी या सगळ्याच्या अभावामुळे निर्माण झालेली नाती, त्याग भावना नसणे, स्वार्थीपणा, हे सगळं जे आहे यामुळे समाज डिग्रेड झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि याच्यावर उपाय एकच, एज्युकेशन. तुमचे विचार मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मला हे सांगा की या हरवलेल्या कृष्णाला आता आपण कसं पुन्हा मिळवायचं. आणि त्याच्याचबरोबर युगांतर फॅन क्लबला अजून जर तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या कॉमेंट्स, तुमच्या अभिप्रायासाठी मी आतुरलेली आहे. थँक्यू सो मच गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड.